just what we do, it's what we perfect. Every agitator tested, every pump calibrated, every system commissioned with care. Our people are our power. A team of 200 plus people that believes in building smarter, delivering faster, thinking beyond. Burrito Engineering Private Limited isn't just moving fluids, we're moving industries forward. We engineer, we empower, we elevate. Burrito Engineering Private Limited. Engineering precision, empowering progress. Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is Burrito Engineering Private Limited. What began as a vision to solve complex mixing and dosing challenges has grown into a global name synonymous with reliability, innovation, and impact. From the heart of India, we are building technologies that shape the future of industries worldwide. With 2 state-of-the-art manufacturing units spanning 26,000 to 50,000 square feet, Burrito stands equipped to deliver engineering excellence at scale. Agitators and mixers. From massive 100 HP agitators handling 15-meter shafts to ultra-precise reactors, mixer and agitators for pharma and chemical industries, cosmetics, medical and mining industries. Flash mixers, flocculators and stirrers, mastering the flow, enabling the essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dose. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता संदीप बाविस्कर सर यांच्या माध्यमातून. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाववर समाधानी व्हावं लागतंय संदीप बाविस्कर सर यांना. तर स्ट्राईकवर असतील हर्षवर्धन पाटील.
या सामन्यातला पहिलं षटक. याचा चौथा चेंडू घेऊन येईल महेश सानेर. बळीराजा सीडचे संचालक श्री दिनेश दादा हे यांचं स्वागत आहे. श्री दिनेश दादा. हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. लेग साईड दिशेला फ्लिक केलेला फटका. अतिशय क्लासिक फटका. 1 धावावर समाधानी व्हावं लागेल हर्षवर्धन पाटील याला. या एका धावेने धावसंख्या झाली ती 5 चेंडू 11 धावा बिनगडी बाद. शेवटचा चेंडू घेऊन येईल महेश सानेर. संदीप बाविस्कर सर डावकुरे हाताचा फलंदाज. अतिशय सावध सुरुवात झाली आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाची. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. महेश सानेर यांना वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देत आहेत. मराठा प्रीमियर लीग चोपडा या स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाचा दुसरा सामना. आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू टाकून महेश सानेर आपलं षटक संपवतोय. धाव संख्या झाली ती 12 धावा. 12 धावा बिनगडी बाद. 1 षटक पूर्ण. दोघही फलंदाज अतिशय सावध सुरुवात केली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय अथर्व सोनवणे. त्याचा सामना करेल हर्षवर्धन पाटील. ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू अतिरिक्त बाहेर. वाईटच्या स्वरूपात आपल्या षटकाची सुरुवात करतोय अथर्व. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू टाकले. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचा. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात आणि दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. अतिशय सावध रीतीने फलंदाजी करतोय हर्षवर्धन पाटील. खेळपट्टीचा पूर्ण अंदाज घेतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. रिस्की रन घेतलाय तिथं. 1 धाव. स्ट्राईकवर आलाय संदीप बाविस्कर सर. डावखुरे हाताचा फलंदाज. तिसरा चेंडू घेऊन येतोय अथर्व सोनवणे. या 1 धावेने धावसंख्या झाली ती 14 धावा. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देतोय गोलंदाज. अथर्व सोनवणे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वापस जाताना दिसतोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी
मोठा फटका आलाय. 4 धावा संदीप बाविस्कर सर यांच्या खात्यात जमा होत आहेत आणि संघाची धावसंख्या वाढवते ती 19 धावा. फुलटॉस चेंडू अतिशय चांगल्या रीतीने खेळून काढलाय. गॅप मध्ये टोललेला चेंडू आणि चौकार मिळवतोय फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला फटका. एक धाववर समाधानी व्हावं लागेल. संदीप बाविस्कर सर यांना पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल. हर्षवर्धन पाटील, अथर्व सोनवणे 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय. गोलंदाज अथर्व सोनवणे स्ट्राईकवर आहे. तो फलंदाज हर्षवर्धन पाटील. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 20 धावा बिनगडी बाद. उजव्या हाताचा फलंदाज सामना करेल अथर्व सोनवणे याचा. अतिशय चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक चांगला चेंडू टाकून निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन अथर्व गोलंदाजी मार्कवर. तर सामना करेल हर्षवर्धन पाटील. फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे. क्षेत्ररक्षकाचा निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. धावसंख्या झाली आहे 20 धावा बिनगडी बाद. 2 षटक पूर्ण. मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व तिसरे मध्ये आपण आज पहिल्या दिवसामध्ये हा दुसरा सामना बघतोय. सूर्या इरिगेशन एजन्सी विरुद्ध राजे संभाजी चौक. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर 12 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये अचूक मारा करत फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि आता आपण धावसंख्या बघितली तर ती होईल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा बिनगडी बाद. 20 धावा. आणि बाउंड्री लाईनवर बसलेले बॅटिंग एंडच्या साईड स्क्रीन जवळ बसलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल लवकरात लवकर जागा खाली करायची आणि इतर जागी देखील जिथं असतील. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकत 6 धावा वसूल केल्यात. आणि या 6 धावेने वाढेल धावसंख्या. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार. 26 धावा झाल्या आता धावसंख्येवर बिनगडी बाद 26. परत एकदा सूचना आहे, सीमारेषेजवळ बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेपासून थोडं लांब बसायचंय फाईन लेगच्या दिशेने. दुसरा चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र संपर्क झालाय का? येस, आणि चांगला संपर्क म्हणावा लागेल. 4 धावा आल्यात. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो स्विच हिटचा प्रयत्न होता आणि बॅटीचा हलकासा एज घेतल्यानंतर चेंडू गेलाय सरळ थर्ड मॅन दिशेने. 4 रन. या षटकातील हा तिसरा चेंडू होता. याही वेळेस चालाकी करायचा प्रयत्न, चेंडूची गती वापरण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र चांगले क्षेत्ररक्षण झाले थर्ड मॅनच्या दिशेने आणि कोणतीही धाव आली नाही. पहिल्या 2 चेंडू नंतर आता चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज महेश यांचं. चौथा चेंडू असेल. एक मिनिट. चौथा चेंडू आणि बघू शकतो आपण बॅटची आतील कडा घेतल्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला आणि 1 धाव चोरटी घेतली गेली फलंदाजांच्या. नरेंद्र बाविस्कर यांचे देखील मराठा प्रीमियर लीग चोपडा यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 11 धावा आल्यात.
तुम्हाला सांगितलं. समोरच्या दिशेने टाकलेला हा चेंडू आणि चांगला फ्लिक केला आणि 4 धावा वसील केल्या काउस कॉर्नर या दिशेने आणि ह्या 4 धावेने वाढेल धावसंख्या. आता मात्र धावसंख्या झाली आहे 35. बिनगडीबाज 35. अजूनही तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल आणि धाव फलकावर 35 धावा झाल्यात. 5 चेंडूंमध्ये या षटकामध्ये 15 धावा आल्यात. शेवटचा चेंडू ह्या वेळेस देखील बाहेर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला बॉल पडल्यानंतर फिरकी घेतली आणि सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 1 धाव येईल. ह्या 1 धावेने होईल षटकाची समाप्ती. 1 धावेने वाढली धावसंख्या 36 धावा. आतापर्यंत बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, तदनंतर 8 आणि ह्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि 12च्या सरासरीने धावसंख्या झाली ती 3 षटकानंतर 36. बिनगडीबाद 36. 36 फॉर द लॉस ऑफ नन. आणि आता आपण बघू शकतो जळगावचा चॉकलेट बॉय देखील यांना म्हणू शकतो आपण. IT डिजिटेक सोल्युशनचे सर्वेसर्वा अक्षय पाटील. गोलंदाजीला आलेले अक्षय पाटील आणि निम्मा वेळ त्यांचा केस मागं करण्यातच जात असतो नेहमी. चला जाऊया, सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू अक्षय पाटील. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर फलंदाज बाद. येस, मॅन विथ द गोल्डन आर्म अक्षय पाटील यांनी पहिल्या चेंडूवर बळी मिळवलाय. संघ अडचणीत होता आणि चेंडू फार चांगला नव्हता, मात्र शॉट सिलेक्शन खराब होता आणि फलंदाजाला परतावं लागेल. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. पहिल्या चेंडूवर अक्षय पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅटीवर पूर्णपणे आला नाही आणि मिड विकेट क्षेत्रात सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि तिथे झाली नाही कोणती चूक आणि फलंदाज बाद. अक्षय पाटील ऑन फायर. माही जाधव यांच्याकडून 500 रुपये असतील हॅट्रिक घेतले तर अक्षय पाटील यांना. चला पुढचा फलंदाज असतील राहुल पाटील. दुसरा चेंडू. याही वेळेस थोडा आखूड टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ द गुड लेन म्हणावं लागेल आणि त्यावर झालेलं खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या नंतर येईल 1 धाव आणि ह्या 1 धावेने वाढेल धावसंख्या 37 फॉर द लॉस ऑफ 1. पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली फटकेबाजी झाली होती, नंतर अक्षय पाटील आले आणि त्यांनी धावसंख्येला ब्रेक लावत पहिला गडी बाद केला. बघूया आता स्ट्राईकवर असतील डावखुरा फलंदाज आणि गोलंदाजीला आले ते अक्षय पाटील. स्ट्राईकला आहे संदीप बाविस्कर. बघू शकतो आपण तिसरा चेंडू घेऊन येतील अक्षय पाटील आणि जळगावचे फुल टॉसवर फुल टॉस घ्यायचा प्रयत्न, मात्र इथं देखील फलंदाज बाद. तिसऱ्या चेंडूवर दुसरा बळी मिळवलाय अक्षय पाटील यांनी. दुसरा जरी बळी असला, दोनही चेंडू त्या क्वालिटीचे नव्हते, मात्र फलंदाज बाद झालाय आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यू घेतलाय अबाव वेस्ट हाईटसाठी. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. आणि दरम्यानच्या काळात आपल्या सोबत आले ते चोपड्याचे स्टार खेळाडू, ज्यांनी काही महिन्यांपूर्वी निवृत्ती घेतली होती, मात्र कमबॅक देखील केलाय. चला फेरी डिलिव्हरी असेल, फलंदाज बाद. आणि ज्यांचे कौतुक होत होते आत्ता, ज्यांनी निवृत्ती घेतली होती, रिटायरमेंट घेतली होती, मात्र पुन्हा त्याच जोशाने कमबॅक देखील केला 2च महिन्याच्या आतमध्ये. म्हणजे शाहिद आफ्रिदींनी देखील जास्त वेळ घेतला होता कमबॅक करायला, मात्र साहिल पाटील मॅन फ्रॉम चोपडा यांनी जास्त वेळ नाही घेतला आणि कमबॅक केलं. आणि कमबॅकच्या सिरीजमध्ये 2ही फायनल जिंकले आणि एकामध्ये मॅन ऑफ द सिरीज होते. चला पुढचा फलंदाज
आता डीजेंनी जे गाणं वाजवलं होतं ते अक्षय पाटील यांच्यासाठीच. पहिल्या 3 षटकांमध्ये एकही बळी मिळवला नव्हता, मात्र 3 चेंडूंमध्ये इथं 2 फलंदाजांना माघारी परतवलंय अक्षय पाटील यांनी. चला बघूया चौथ्या चेंडूवर काय येत आहे. आणि रनअप चुकलाय. बळीराजा सीड्सचे संचालक दिनेश पाटील यांचे देखील हार्दिक स्वागत असेल मराठा प्रीमियर लीग चोपडा यांच्या वतीने. बघूया चौथा चेंडू. याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू आणि फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नाहीये. खरपूस मारा करतायत ते गोलंदाज अक्षय पाटील. पलटी गोलंदाजी. तात्यासो नरेंद्र पितांबर पाटील यांचे देखील हार्दिक स्वागत असेल MPL चोपडा यांच्या वतीने. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 बळी मिळवलेत. 5वा चेंडू घेऊन येतील फलंदाज मोहित देशमुख यांच्यासाठी. यावेळेस देखील थोडा बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांचे हात झालेत जमिनीला समांतर आणि इथे येईल धाव अवांतर आणि ह्या 1 धावेने वाढेल धावसंख्या. आता मात्र धाव फलकावर असतील 38 धावा. 2 गडी बाद 38. झाला बड्डे कधी. यावेळेस देखील आखूट टप्प्याचा चेंडू आणि याला चांगलं उत्तर दिलंय फलंदाजाने. 6 धावा वसूल केल्यात. 1 तेरी 1 मेरी म्हणायचं काम आहे आता फलंदाजाचा. पहिला चेंडू निर्धाव होता, तदनंतर वाईड आला आणि आखूट टप्प्याच्या चेंडूला हुक शॉट खेळत फाईन लेगच्या दिशेने 6 धावा वसूल केल्यात. आता षटकाचा शेवटचा चेंडू असेल. यावेळेस देखील पुढे टाकलेला चेंडू. कॅचचा कॉल आहे, मात्र कॅच होणार नाही. 1 टप्पा सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 1 धाव येईल. ह्या 1 धावेने षटकाची होईल समाप्ती. या षटकामध्ये आल्यात 9 धावा आणि 2 बळी. चांगलं षटक म्हणावं लागेल अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आल्यात त्या 45 धावा, 2 गडी बाद. आणि आपण बघू शकतो 4 षटकांच्या समाप्तीनंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल होईल आणि आपले जळगावचे इंटरनॅशनल कॉमेंटेटर पद्माकर पाटील यांचे आगमन होईल. ऑफ टू पॅडी दादा. धन्यवाद. राहुल पाटील आणि मोहित देशमुख फलंदाजी करतायत. गोलंदाजीला आलेले पुष्कर पाटील आणि पुष्कर यांचा सामना करतील राहुल. मोहित. राहुल नॉन स्ट्राईकला असतील. 45 धावा धाव फलकावर. यावेळेस चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. या चौकाराचे प्रायोजक असतील शांताराम दादा पाटील रुखनखेडकर. रवी बारेला एक हसतमुख व्यक्तिमत्व. चोपडा तालुक्याचे स्टार खेळाडू, आयकॉन प्लेयर आहेत. पुन्हा एकदा तोच फटका आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चौकार. बळीराजा सीड्स प्लेयर्स डगआउट आपल्याला दिसतंय आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत. अर्धशतक आता फलकावर लागतंय. राजे संभाजी चौक विरुद्ध सूर्या इरिगेशन एजन्सीज यांच्या दरम्यान मराठा प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाचा पहिल्या दिवशीचा दुसरा सामना खेळला जातोय.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ शरीरावर आदळतोय. लेग बाईटचा इशारा पंच योगेश भाकरे सरांचा. हर्षवर्धन चौधरी गुर्जर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे स्टार खेळाडू आणि मागच्या वर्षी चोपडा प्रीमियर लीग मध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं होतं. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू शॉट कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. एक वेगवान धाव चोरलेली आहे आपण म्हणूया. आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भाडू, बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील अर्थात बंटी भाऊ, तर फलंदाजी एंडचे प्रायोजक ॲग्री क्रॉस ॲग्री इनपुट. डाऊन द ग्राउंड ऑन साईडला लॉनच्या दिशेने एक धाव मिळतीये. गोपाल पाटील या चेंडूला अडवत आहेत. ॲग्री क्रॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव बॅटिंग एंडचे प्रायोजक. ज्ञानयोग फाउंडेशन खेळाडू भोजन कक्षाचे प्रायोजक. फुलटॉस चेंडू बॅटची कड शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. धाव मात्र मिळालेली नाहीये. तर प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक बळीराजा सीड्स आणि श्री पी बी पाटील रावसाहेब. 5वं षटक संपलेलं आहे. 56 धावा, 2 गडी बाद आणि दोन्ही गडी अक्षय पाटील यांनी बाद केलेले आहेत. आणि ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात जाताना दिसेल. तर ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडणेकर, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन. रवींद्र दंगल पाटील यांच्याद्वारे प्रायोजित मराठा प्रीमियर लीग पर्व 3. Pumps and skids, metering pump, engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%, repeatability to plus or minus 3%, performance confirm API 675 standard, complete chemical injection packages, customized dosing solutions that fuel power plants, treat water systems, and support global oil and gas operations. Our energy is trusted by India's most critical institutions: ISRO, BARC, NTPC, IOCL, BHEL, offering solutions to international clients like British Petroleum, Shell USA, Aramco, ADNOC, KOC, Babco, and more. Approved by leading consultants: Daster, STC, EIL, Wapcos, Toyos, Miyakon, PDIL, Avant-Garde, and more. Integrating into landmark projects by global giants: Reliance, L&T, IOCL, HPCL, Nayara, Adani, Tata, Wipro, and many more. With systems running across continents like European, African, American, Australian, and entire Asia, including Asian, Middle East, and beyond. Burrito powers operations in over 30 plus countries. Our technology speaks a universal language: precision, performance.
ऑन साईडला चांगला फटका डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. गोपाल पाटील या चेंडूला अडवतोय. घोडगाव येथील रहिवासी गोपाल पाटील. यावेळेस शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवलेला आहे. एक धाव मिळते. टॉस का बॉसचे प्रायोजक संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडणेकर, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स, ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज, सुनील पाटील हिंगोणेकर. गेट प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट, श्री राहुल पाटील. सहा षटकांची समाप्ती, 68 धावा, 2 गडी बाद. आणि आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत अथर्व सोनवणे गोलंदाजीला आलेले. बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील अर्थात बंटी भाऊ, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुद्देशीय संस्था भारडू. लो फुल टॉस, सरळ बॅटने या चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा एकदा गोपाल पाटील घोडगावकर या चेंडूला अडवत आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव. ॲडव्होकेट रुपेश पाटील, ग्रीन ग्लो, स्लीव स्पॉन्सर्स, स्लीव को स्पॉन्सर्स. बॅटची कड आणि चेंडू सरळ हातात विसावलेला यष्टीरक्षकाच्या. कौशल यांनी चांगला झेल टिपलेला आहे. तिसरा फलंदाज तंबूत परततोय. आणि या ठिकाणी आपण ज्यावेळेस मैदानात प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट, श्री राहुल पाटील. आणि ज्यावेळेस आपण प्रवेशद्वारातून प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला स्वराज्यातील विविध मावळे आणि त्या मावळ्यांचे कटआउट्स, त्यांचा परिचय बघायला मिळतो. तर त्यासाठी आपल्याला प्रायोजक मिळालेले आहेत कृषीधन ॲग्री, श्री अजय पाटील रुखनखेडकर, रुखनखेडा येथील रहिवासी श्री अजय भाऊ पाटील. आणि नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत प्रवीण पाटील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक मयूर सोनवणे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत वाईड घोषित करतायत. सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री प्रितेश पाटील, बिर्याणी हाऊस.
चौकारांचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा, षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायणराव पाटील, आणि आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य सचिन दादा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित. सचिन दादा पाटील छावा या नावाने परिचित, चोपडा शहरात. नरेंद्र पितांबर बाविस्कर हातेडकर यांच्याकडून 6 चेंडू जो फलंदाज 6 षटकार लगावेल त्याला 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. तीन विकेट्स अर्थात हॅट्रिक आणि लागोपाठ 6 षटकार. एकविरा प्लायवूड यांच्याकडून सुद्धा 6 षटकारांसाठी एक आकर्षक वॉल क्लॉक असेल. माजी चेअरमन विकास सोसायटी हातेड नरेंद्र पितांबर बाविस्कर यांच्याकडून लागोपाठ 6 चेंडूत 6 षटकार जो फलंदाज लगावेल त्याला 1100 रुपयाचं रोख पारितोषिक. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. सात षटकांची समाप्ती, 74 धावा. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक रवींद्र दंगल पाटील काझीपुरा. टॉस का बॉस चे प्रायोजक संदीप पाटील संदीप इंग्लिश अकॅडमी. आकाश राईट मोर द विकेट. मोठा फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, चौकार. क्षेत्ररक्षकाला चकमा देत हा चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. आणि मुदा अर्थात मुदस्सर जे अतिशय उत्कृष्ट सलामी फलंदाज म्हणून चोपड्यातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ज्यांनी आपली चांगली छवी निर्माण केलेली आहे, मुदा आपलं मराठा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक स्वागत. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स, ॲडव्होकेट कुलदीप पाटील अर्थात सनी दादा. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील हिंगोणा. शारदा मॅथ क्लासेसचे संचालक महाले सर आपलं मनपूर्वक स्वागत. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला टोलवलेला आहे, षटकार. प्रयत्नांना संपूर्ण 100 पैकी 100 गुण असतील. पुष्करचा चांगला प्रयत्न होता परंतु संतुलन सांभाळू शकलेले नाहीये आणि चेंडू घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर आलेले आहेत. आणि या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील जळगाव. पुन्हा एकदा यावेळेस सरळ बॅटने साइड स्क्रीनच्या वरतून पुन्हा एकदा षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायणराव पाटील.
राहुल पाटील 8 चेंडू 20 धावा, तर प्रवीण आधार पाटील 4 चेंडू 4 धावा 90 धावा 3 गडी बाद. 8वं षटक सुरू आहे. आकाश पाटील फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 96 धावांवर पोहोचलेली आहे. आणि या षटकाराचे पुन्हा एकदा प्रायोजक असतील एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर लागोपाठ 3 षटकार. पंकज महाजन द मॅन फ्रॉम गोरगावले, चाचू या नावाने परिचित, आपलं मनपूर्वक स्वागत पंकज महाजन. आणि हे महागडे षटक ठरतंय. 1.5 षटकात गोलंदाजाने आतापर्यंत 38 धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल. पहिल्या षटकात 16 धावा आणि त्यानंतरच्या 5 चेंडूत 22. राहुल पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला. फुल टॉस चेंडू आणि हा सुद्धा चौकार असेल. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलेला आहे. अबो द वेस्ट साइडचा हा नो बॉल. आणि बघा म्हटलं जातं की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. आणि तर का नाही टाकायला पाहिजे तर ते आपल्याला समजत असेल, कारण की फलंदाज वाट बघत असतो अशा चेंडूंची. 34 धावा 11 चेंडू. राहुल पाटील, आकाश पाटील महागडे ठरतायत. फ्री हिट चा इशारा आलेला आहे. शॉर्ट ऑफ लेग चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केला आहे आणि पॉवरफुल केलेला आहे. एकविरा प्लायवूड प्रायोजित बिग बिग षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या 111 अर्थात नेल्सन या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. 12 चेंडू 40 धावांची तुफानी फलंदाजी करतायत राहुल पाटील. आणि मागच्या षटकात 37 धावा आलेल्या आहेत. हा एक रेकॉर्ड आपण म्हणू शकतो. आठ षटकांची समाप्ती 111 धावा. सूर्या इरिगेशन हा पहिला संघ ठरलेला आहे 100 गाठणारा. पूल करण्याचा प्रयत्न. समालोचन कक्षाच्या समोरून सर्वांनी बाजूला व्हायचे प्लीज. प्रवीण आधार पाटील स्ट्राईकला असतील. अक्षय पाटील यांचा सामना करतील. IT अक्षय नावाने परिचित. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. काउस कॉर्नरकडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. आणि आता स्ट्राईकला असतील राहुल पाटील. एकशे 12 धावा झालेल्या आहेत. अक्षय यांनी आपल्या पहिल्या षटकात 2 गडी बाद केलेले होते. फुल टॉस चेंडू बॅटची कळ घेतलेली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलेला आहे, परंतु चौकार मिळतोय का? चांगलं फुटवर्क त्या ठिकाणी. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू अडवला गेलेला आहे. 2 धावा मिळतील. 114 धावा.
वाईडचा इशारा आलेला आहे आणि या एका अवांतर धावेने धावसंख्या होतीये 115. आणि मागच्या षटकात वाईट टाकल्यानंतर त्यांनी एक षटकार खाल्लेला होता. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, कव्हर क्षेत्रात 2 धावा मिळत आहेत. 117 धावा 3 गडी बाद. 9वं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस चेंडूची वाट बघितलेली आहे. चेंडूला उंच टोलवलेला आहे. चेंडू हवेत आणि अक्षयला तिसरं यश प्राप्त होत आहे. 15 धावात येत अक्षय पाटील यांनी 3 गडी बाद केलेले आहेत. राहुल पाटील आपलं अर्धशतक पूर्ण करू शकलेले नाहीयेत. 15 चेंडू 44 धावांची तुफानी खेळी मात्र त्यांनी केलेली आपल्या संघासाठी. राहुल पाटील कॉट. राहुल पाटील कॉट, जितेंद्र बोल्ड, अक्षय. चला, चोपड्याचे स्टार खेळाडू शुभम रायसिंग यांचं सुद्धा या ठिकाणी मराठा प्रीमियर लीग तर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोणाचे तरी ते खूप खूप बिग आशिक आहेत. 117 धावा झालेले आहेत. 4 गडी बाद. फुल टॉस चेंडू आणि गोपाल पाटीलच्या डोक्यावरून हा षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. नववं षटक संपलेलं आहे. 1 2 3 लॉस ऑफ 4. 123 धावा 4 गडी बाद. अक्षय पाटील यांनी आपल्या 2 षटकात 21 धावा देत 3 गडी बाद केलेले. डॉक्टर नितीन पाटील यांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. प्रवीण आधार पाटील 6 चेंडू 5 धावा, तर डॉक्टर नितीन पाटील 1 चेंडू 6 धावा. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. गोलंदाजीला आलेले आहेत पुष्कर. डॉट बॉलने शेवटच्या षटकाची सुरुवात करत आहे पुष्कर. यावेळेस फटका फसलेला आहे. चेंडू सरळ हातात गेलेला आहे. प्रवीण कॉट, महेश बोल्ड, पुष्कर. 5वा गडी आता तंबूत परततोय.
पुष्कर. Bold. You miss, I hit. The sound of timber. Furniture destroy. दंडी गुल. 6वा झटका 123 धावांवर. 4 चेंडूत आतापर्यंत एकही धाव न देता 2 गडी बाद केलेले आहेत युवा पुष्कर यांनी. आणि मराठा प्रीमियर लीग मधलं पहिलं निर्धाव षटक पुष्कर यांनी टाकलेलं आहे. 2 गडी सुद्धा त्यांनी बाद केलेले आहेत. सूर्या इरिगेशन एजन्सीज या संघाने पहिल्या 10 षटकात 123 धावा करत 124 धावांचं लक्ष राजे संभाजी चौक मित्रमंडळ या संघासमोर ठेवलेलं आहे. तर 124 अर्थात 1-4 चं लक्ष असेल राजे संभाजी चौक मित्रमंडळ. तर काही क्षणाची विश्रांती असेल. पुन्हा भेटूया ब्रेक के बाद.
अक्षय स्ट्राईकला आणि पहिला चेंडू जोरदार अपील होते आणि अपील का होते तर या ठिकाणी झेलबादची अपील होते परंतु पंचांनी पुष्टी केलेली आहे की चेंडू बॅटला जरूर लागलेला आहे परंतु त्यानंतर टप्पा खाऊन हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला आहे त्यामुळे अक्षय पाटील सुरक्षित. नरेंद्र बाविस्कर आणि चव्हाण अप्पा यांच्या हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक होते. ओ चांगला ड्राईव्ह चांगला प्लेसमेंट 2 धावा मिळतील. अक्षय आपलं खातं उघडतायत. राहुल पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. एक धाव मिळते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. पुष्कर कैलास सोनवणे आता स्ट्राईकला असतील. राजे संभाजी चौक मित्रमंडळ 4 धावा 3 चेंडू. मातोश्री संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या नावे केलेला आहे. मातोश्री संघ आणि शारदा मॅच परिवार दोन्ही संघांनी कृपया आपली प्लेइंग 11 अपडेट करण्यासाठी समालोचन कक्षात यायचे. मातोश्री संघाने नाणेफेक जिंकलेली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. 124 धावांचं लक्ष राजे संभाजी चौक मित्रमंडळ या संघासमोर. 3 चेंडू 4 धावा. पुष्कर डावखुरे फलंदाज. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. राहुल पाटील यांनी फलंदाजी करताना अतिशय उत्कृष्ट 44 धावा आपल्या संघासाठी काढलेल्या होत्या. इनसाइड आउट फटका इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेतायत आणि पूर्ण करतायत. खातं उघडतंय पुष्कर यांचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर बिनबाद 6 धावा. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा. तिसरे पर्व ज्याचा आम्हाला सर्वांना आहे गर्व. डॉक्टर नितीन पाटील गोलंदाजीला आलेले. तर डॉक्टर वकील इंजिनियर्स असे समाजातील विविध स्तरातील
खेळाडू आपल्याला या स्पर्धेत खेळताना दिसतील. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये, परंतु एक धाव मिळेल. शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. एका धावेने धावसंख्या 7 धावा. पुष्कर यांना परतावं लागेल. डॉक्टर नितीन पाटील यांना पहिलं यश प्राप्त होत आहे. पुष्कर कॉट हर्षवर्धन बोल्ड डॉक्टर नितीन पाटील. राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाला 7 धावांवर पहिला झटका पुष्करच्या रूपात लागलेला आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानात कोण येते ते बघावं लागेल. द मॅन फ्रॉम घोडगाव गोपाल पाटील. गोपाल पाटील आले आणि गोपाल पाटील यांनी आपला दर्जा सिद्ध केलेला आहे. एकविरा प्लायवूड प्रायोजित सुपर 6 गोपाल यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. तर तेजकिरण राजपूत यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन षटकांची समाप्ती. राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाची धावसंख्या 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. डॉक्टर नितीन पाटील यांनी या षटकात 7 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. पुष्कर यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. सर्वांना विनंती असेल की वेळेचं भान ठेवायचंय. यावेळेस गॅप मध्ये चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू तर अडवलेला आहे, परंतु माझ्या मते टीव्ही पंचांकडे दाद मागितली जाऊ शकते.
चला प्रयत्न चांगला होता, परंतु तिसऱ्या पंचांनी बघितलेला ज्या वेळेस हा चेंडू मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस त्याचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर टच झालेला होता. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षय पाटील आणि गोपाल कैलास पाटील घोडगावकर कशा पद्धतीने फलंदाजी करतायत त्यावर विजय निर्भर असेल. राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाचा 18 धावा 2.2 षटकांचा खेळ झालेला आहे. चला विनंती असेल की कृपया वेळेचं भान ठेवायचंय सर्वांनी. अक्षय पाटील आणि कैलास पाटील, माफ करा गोपाल कैलास पाटील, 18 धावा. मराठा प्रीमियर लीग पर्व तिसरे, मुख्य प्रायोजक श्री रवींद्र दंगल पाटील काजीपुरा. डाकपटवर जाऊन ऑफ स्टंपकडे या चेंडूला टोलवलेला आहे. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय गोपाल. स्ट्राईकला असतील अक्षय. यावेळेस फटका फसलेला आहे. डॉक्टर नितीन यांचा चांगला प्रयत्न. समजदारी दाखवलेली आहे. झेलसाठी जर गेले असते तर मात्र हा चेंडू सुटू शकला असता, परंतु चेंडू अडवायसाठी गेले आणि चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलेला आहे. 20 धावा, तिसरं षटक सुरू आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, वाईडची मागणी जरूर केली जाते फलंदाजाकडून, परंतु पंचांचं म्हणणं आहे की हा चेंडू तितका बाहेर नव्हता. योगेश भाकरे सर आणि मयूर सोनवणे सर उत्कृष्ट पंच. ऑन साइडला चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने. हर्षवर्धन यांनी या चेंडूला डीप मिडविकेट सीमारेषेवर अडवलेलं आहे. राहुल पाटील यांनी आपल्या 2 षटकात 14 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 षटकांची समाप्ती, 21 धावा, 1 गडी बाद. रवींद्र दंगल पाटील काजीपुरा हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. टॉस का बॉस संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी. ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी आबासो वता पाटील फाउंडेशन. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेश पाटील. यावेळेस फटका फसलेला आहे. चेंडू उंच उडालेला आहे. 3 ते 4 क्षेत्ररक्षक, 3 क्षेत्ररक्षक होते, परंतु चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे. चला झेल तर चांगला टिपलेला आहे, परंतु या ठिकाणी गोलंदाजाची शैली चेक केली जाते.
गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील हिंगोणा. गेट स्पॉन्सर्स धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील. बॉलिंग एंड प्रायोजक ललित भाऊ पाटील, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. ॲग्रिक्रॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव. बॅटिंग एंडचे प्रायोजक अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट रुपेश पाटील ग्रीन ग्लो. आणि हा नो बॉल असेल, फलंदाज सुरक्षित असतील. आणि मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील. आणि प्रवेशद्वारानंतर आपल्याला स्वराज्यातील काही मावळे असतील ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, तर त्या मावळ्यांची माहिती आणि त्यांचे कटआउट्स आपण लावलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत कृषीधन ॲग्री अजय पाटील रुखनखेडा. सेल्फी पॉइंट स्पॉन्सर्स प्रितेश पाटील बिर्याणी हाऊस. षटकरांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायणराव पाटील. तर चौकारांचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखनखेडा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला टोलवलेला आहे सीमा रेषा पार. अक्षय पाटील यांचा घाणाघात चेंडू जातोय सीमा पार. आणि या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायण पाटील. अक्षय पाटील 9 चेंडू 16 धावा, चांगली फलंदाजी करतायत. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलेला आहे राहुल पाटील यांनी. अक्षय पाटील यांना परतावं लागेल, एलिव्हेशन जास्त मिळालेलं होतं, डिस्टन्स कमी. अक्षय पाटील कॉट राहुल बोल्ड हर्षवर्धन पाटील. 28 धावा 2 गडी बाद. एक तेरी तो एक मेरी. चांगला कमबॅक करताना गोलंदाज हर्षवर्धन पाटील. या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे. गोलंदाजाच्या शैलीबद्दल आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे.
तर तिसरे पंच आता बघतील आणि आपला निर्णय कळवतील. मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसरे पर्व. फेअर डिलिव्हरी, फलंदाजाला परतावं लागेल. राहुल पाटील यांनी अतिशय चांगला झेल टिपलेला आहे. आपलं संतुलन त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं होतं. आणि आता गोपाल पाटील यांची साथ देण्यासाठी कोण येतंय ते बघूया. एकोणतीस धावा, 3 गडी बाद, चौथं षटक सुरू आहे. फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हवेत. 1 धाव मिळते गोपालला. फटका फसलेला आहे. चेंडू हवेत, परंतु शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. अथर्व 2 चेंडू 2 धावा, तर गोपाल कैलास पाटील 8 चेंडू 10 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायण पाटील जळगावकर. अडतीस धावा, 4 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद. अथर्वच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव, नारायण पाटील. नारायणराव पाटील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. ओ, यावेळेस संपर्क चांगला झालेला नाहीये. चेंडू हवेत आणि एक सोपा झेल मोहितच्या हातून सुटलेला आहे. अथर्व सोनवणे यांना जीवनदान मिळतंय. चांगला चेंडू. संदीप बाविस्कर सर यांनी एक संधी निर्माण केलेली होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून पाहिजे तशी मदत त्यांना मिळालेली नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग कडून मिसफिल्ड आणि 1 धाव.
46 धावा, 2 गडी बाद, 5वं षटक सुरू आहे. चला, आपले आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य राहुल पाटील लासूरकर हे आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर मराठा प्रीमियर लीग परिवारातर्फे राहुल पाटील यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि लासूरकरांसाठी सुद्धा एक अभिमानाची बातमी असेल की लासूर येथील रहिवासी पंकज महाजन ज्यांनी आताच BCCIची एक मोठी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि ती परीक्षा उत्तीर्ण करणारे ते खानदेशातील पहिले कोच ठरलेले आहेत. दरम्यान चेंडू हवेत आणि एक धाव. या एका धावेने धावसंख्या 48 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. षटक संपते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 48 धावा. आणि आता पुढच्या 5 षटकात 15.20च्या सरासरीने 30 चेंडू आणि 76ची आवश्यकता. या ठिकाणी आपण बघू शकतो ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी आबासो वता पाटील फाउंडेशन हे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. Progress. At Burrito, engineering is not just what we do, it's what we perfect. Every agitator tested, every pump calibrated, every system commissioned with care. Our people are our power. A team of 200 plus people that believes in building smarter, delivering faster, thinking beyond. Burrito Engineering Private Limited isn't just moving fluids, we're moving industries forward. We engineer, we empower, we elevate. Burrito Engineering Private Limited. Engineering precision, empowering progress. Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is Burrito Engineering Private Limited. What began as a vision to solve complex mixing and dosing challenges has grown into a global name synonymous with reliability, innovation, and impact. From the heart of India, we are building technologies that shape the future of industries worldwide. With 2 state-of-the-art manufacturing units spanning 26,000 to 50,000 square feet, Burrito stands equipped to deliver engineering excellence at scale. Agitators and mixers. From massive 100 HP agitators handling 15-meter shafts to ultra-precise reactors, mixer and agitators for pharma and chemical industries, cosmetics, medical and mining industries. Flash mixers, flocculators and stirrers, mastering the flow, enabling the essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dosing pumps and skids, metering pump. Engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger, or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%. Repeatability to plus or minus 3%. Performance confirmed
API 675 standard, complete chemical injection packages, ड्रिंक्स अवकाशानंतर गोलंदाजीला आलेले आहेत महेश. चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने सरळ बॅटने या चेंडूला टोलवलेलं आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 49. ड्रिंक्स अवकाशानंतरची पहिली धाव. महेश आपलं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. गोपाल पाटील यांच्यावर दारोमदार असेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची, आणि ज्या पद्धतीने ते फटकेबाजी करतायत तर ते निश्चित आपल्या संघाला विजयी करू शकतात. चौकार मिळालेला आहे आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखण खेडा, आणि या चौकाराने 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला, अर्धशतकानंतर आता धावसंख्या झालेली 54 धावा. 6वं षटक सुरू आहे. अथर्व सोनवणे पंचवीस चेंडू आणि 70ची आवश्यकता. यावेळेस गॅप मध्ये टोलवलेला फटका. चांगलं प्लेसमेंट गॅप या ठिकाणी मिळवलेला आहे. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रात, आणि यावेळेस मात्र थोडासा समन्वयाचा अभाव आणि फलंदाज सुरक्षित असावा. तीन धावा. प्रवीण बाविस्कर यांनी प्रवीण यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं होतं, परंतु 3 धावा मिळालेल्या आहेत. 57 धावा. 6 षटकांची समाप्ती. 2 गडी बाद. 24 चेंडू आणि 67ची आवश्यकता. कौस कॉर्नरकडे या चेंडूला टोलवलेलं आहे. 1 धाव. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पोल केलेला आहे. हर्षवर्धन या चेंडूला अडवत आहे डीप मिड विकेट सीमारेषेवर, आणि आता एकेरी दुहेरी धाव्याने काही होणार नाहीये. जर राजे संभाजी चौक मित्रमंडळ या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठी मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलेला आहे. हर्षवर्धन पुन्हा एकदा या चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेवर अडवत आहेत. तर बघा, आता नहीं चलेगा इक्का दुक्का, अब अगर जीतना है तो लगाना होगा चौका और छक्का. तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी करावी लागणार आहेत. चांगला चेंडू, डॉट बॉल.
या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पूर्ण केलेली आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी घेतायत का तर नाही. एकच धाव मिळेल बाईकच्या स्वरूपात. अवांतर 61 धावा. 7व्या षटकातला शेवटचा चेंडू असेल संदीप बाविस्कर यांचा. अथर्व सोनवणे स्ट्राईकला असतील. आणि या ठिकाणी पंच पुष्टी करतील की नक्की काय झालेलं आहे. फलंदाजाला परतावं लागेल. OUT आउट. 61 द लॉस ऑफ 3. मयूर यांनी एक चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे. अथर्व यांना परतावं लागेल. कौशल बाद झालेले. कौशल कॉट मयूर बोल्ड संदीप बाविस्कर यांना पहिलं यश प्राप्त होते. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केला आहे. पुन्हा एकदा मयूर या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु यावेळेस मात्र त्यांना दर्शकाच्या भूमिकेत राहावं लागेल. षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील. चला, जेवणाची व्यवस्था झालेली आहे. ज्या खेळाडूंना जेवण करायचं असेल आयोजकांकडून आपल्याला
ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली या नावाने सर्वांना परिचित. यावेळेस पुन्हा एकदा बोनस 22च्या स्वरूपात 4 धावा मिळतील आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा. आठ षटकांची समाप्ती. राजे संभाजी चौक मित्रमंडळ 4 गडी बाद 84 धावा आणि आता 12 चेंडू 40ची आवश्यकता. 20 धावा प्रति षटक या सरासरीने धावा कराव्या लागतील. न्यू मातोश्री टेंट हाऊस वर्सेस शारदा मॅथ्स परिवार या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांनी सज्ज व्हायचंय. प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. राजे संभाजी चौक मित्रमंडळ व्हर्सेस सूर्या इरिगेशन एजन्सीज. आणि कुठेतरी थोडासा निर्णय चुकीचा ठरवलेला दिसलाय, कारण की नाणेफेकीचा कौल मात्र राजे संभाजी चौक मित्रमंडळ या संघाकडून आलेला होता, परंतु क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि कुठेतरी निर्णय त्यांचा चुकलेला दिसतोय. शेखर सामना करतील महेश यांचा. डॉट बॉल निर्धाव चेंडू. शारदा मॅथ्स परिवार प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. शारदा मॅथ्स परिवार. वाईडचा इशारा. दहा चेंडू आणि 38ची आवश्यकता. प्लेयर डगआउट चे प्रायोजक श्री PB पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिसफिल्ड झालेली आहे. शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु एकच धाव मिळेल. गोपाल आता स्ट्राईकला असतील. 36 धावांवर गोपाल फलंदाजी करतायत. आपल्या संघाला विजय मिळवून देतात का गोपाल? कारण की अक्षय पाटील यांनी मात्र आज निराशा केलेली आहे. या वेळेस चेंडू सरळ राहुल यांच्या हातात गेलेला आहे आणि गोपाल यांना परतावं लागेल. गोपाल कैलास पाटील घोडगावकर कॉट राहुल बोल्ड महेश. 87 धावा आणि राजे संभाजी चौक मित्रमंडळाचा 5वा शिलेदार आता तंबूत परततोय. शॉट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाही. राहुल डीप मिड विकेट सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण करतायत आणि थोडासा हात दुखावून बसलेले दिसत आहेत. मराठा प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाचा अतिशय सुंदर आयोजन. ऑन साइडला चांगला फटका. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव.
समर्थ साऊंड ज्यांच्या माध्यमातून आपला आवाज आम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकतो, समर्थ साऊंड. तर 9 षटक संपलेले आहे. 88 धावा, 5 गडी बाद. सहा चेंडू आणि 36 ची आवश्यकता, 6 चेंडू आणि 6 षटकारांची आवश्यकता असेल. आणि आता गोलंदाजाचा प्रयत्न असेल पहिला चेंडू डॉट काढायचा. फुल टॉस चेंडू आणि सरळ हातात. आणि सहावा गडी बाद झालेला आहे. आणि आता आपण जर समीकरणावर जर नजर टाकली तर सूर्या इरिगेशन एजन्सीज या संघाने जवळपास या सामन्यात आपली पकड मिळवलेली आहे. जवळपास निश्चित विजय या ठिकाणी मिळवलेला आहे. फटका उंच उडालेला आहे. गोलंदाज स्वतः कॉल करतोय आणि झेल टिपतोय. शेखर पाटील यांना परतावं लागेल. 7वा झटका राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाला लागतोय. चला षटकार तर आलेला आहे, परंतु म्हणावं लागेल बड़ी देर कर दी जनाब आपने आते आते. अगर कुछ देर पहले आतो तो शायद कुछ कर पाते. चला हा जो षटकार आहे फक्त थोडस अंतर कमी करेल आणि नेट रन रेट साठी अशी रन फायदेमंद असतात. दरम्यान फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू आणि हा सामना सूर्या इरिगेशन एजन्सीज या संघाने 28 धावांनी जिंकलेला आहे. वेल डन टीम सूर्या इरिगेशन एजन्सी. हर्षवर्धन पाटील या सामन्याचे शिल्पकार ठरलेले. 4 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच हर्षवर्धन पाटील. आणि विनंती असेल
न्यू मातोश्री टेंट हाऊस आणि शारदा मॅच परिवार दोन्ही संघांनी मैदानात सामना सुरू करायचा आहे आणि त्यापूर्वी आपला एक एक राखीव खेळाडू समालोचन